नमस्कार मित्रमंडळ. मी आहे एक पागल तुषार, जे रात्री झोप येत नाही आणि दिवसाला झोप येते तर झोपत नाही. तर रात्रीचे वाजले 3 आणि मी फॉरेक्स ट्रेडिंग करत होतो. मला त्याच्यात झाली $453 लॉस, म्हणजे $3-3.5 लॉस झाला. आणि सतत 3 ते 4 दिवसापासून मला प्रॉफिट होत होते, त्याच्यापेक्षा डबल नाही होत होते. तरी मी आज लॉस केला. आणि ट्रेडिंगचा असा एक रूल आहे की कितीही मोठा बादशाह असू द्या, कोणी असू द्या, कितीही प्रो असू द्या, कितीही लेजंड असू द्या, ट्रेडिंगमध्ये लॉस होतो. पण ते रिस्क मॅनेजमेंटनुसार होतो. तर मी पण रिस्क मॅनेजमेंटनुसार लॉस केला आहे. काय एवढा मोठा लॉस नाही केला आहे. $3.5 लॉस झाला आहे माझा. तरी मी मान्य करत नाही का माझा लॉसच झाला. त्या टेन्शनमुळे मला झोप येत नाही. मी झोपायचा प्रयत्न केला तरी झोप येत नाही. कपडे काढून झोपलो, झोप येत नाही. मला वाटलं भूक लागली असेल, जेवण बनवून जेवण केला तरीही झोप येत नाही. मग मी झोपेची गोळी कधी खाल्लेली नाही आहे. स्टेशनवर मेडिकल चालू असते 24 तास. मी तिथं जाऊन गोळ्या आणले. मी तुम्हाला दाखवलं असतं किती वाजता नाही. ते गोळ्या घेतल्या मी तरी झोप येत नाही. जागून जागून डार्क सर्कल आले. करिअरचा टेन्शन होतो. कसं होईल काय होईल हे टेन्शनमुळे मला झोप लागत नाही. मला वाटतं डाएट चालू करून डोळे त्रास देतील तर झोप लागून जाईल. ते भेटत नाही. सगळे केस गायला लागले. टेन्शन घेऊन डार्क सर्कल पडायला लागले तरी झोप येत नाही. ते $450 माझ्यासाठी महत्त्वाचे होते, बट ट्रेडिंगसाठी महत्त्वाचे नव्हते. ट्रेडिंगमध्ये रूल आहे लॉस होतो, बट माझ्या पर्सनल लाईफमध्ये ते खूप महत्त्वाचे होते. तुम्ही माझं चेहऱ्यावरून असेल किती महत्त्वाचे असेल, कारण की मी कटिंग करत नाही लवकर आणि डायरी पण करत नाही. स्वतःवर पैसे जपून खर्च करतो. आणि ट्रेडिंगमध्ये आज $453 लॉस झाला. तर मी एवढा रिग्रेट करून टेन्शन घेऊन बसलं तरी झोप येत नाही. जर कोणाकडे आयडिया असेल झोप कशी आणायची सांगा मला. यूट्यूबवर बघितलं ते बोलले कपडे काढून झोपलो. कपडे काढून झोपलो तरी आली नाही. ते जेवण करायचं बोलले होते, जेवण करून झोपलो तरी आली नाही. आत्ता 4 वाजता उठायचं आहे. 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ करून अजून 5 वाजता निघायचं आहे. 1 तासात माझी झोप कशी होईल मला कळत नाही. आता 3:30 होत आली तरी झोप येत नाही. अर्ध्या तासात काय करेन तरी झोप येत नाही. लॅपटॉप बघू तर लॅपटॉप म्हणजे हँग मारतो आहे. लॅपटॉप आजारी पडला माझा. बरं एक मी आजारी पडलो नाही ती तरी चांगली गोष्ट आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढाच आहे की आपल्यामध्ये खरंच जिद्द असते. तर आपण कितीही प्रयत्न केला झोपायचा तर झोप लागणार नाही. ते मला आज कळालं आहे. ती जिद्द आहे माझ्यात. हे मी माझ्यावर प्राऊड फील करतो की ती जिद्द आहे. आणि एक दिवस ती नक्की पूर्ण होईल असंही मला वाटते. पण मला झोप यायला पाहिजे. अर्धा तास झोपून नाही सांगणार. माझ्या आईचा एकच लाडका मुलगा आहे. तर माझा सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की मेहनत करा, खूप मेहनत करा, पण झोप घ्या. झोप घेणं खूप आवश्यक आहे. जर डोळे चांगले राहतील तर माइंड फ्रेश राहतो. माइंड फ्रेश राहिला की काम चांगलं होतं. पण माझे डोळे चांगले नाही आणि माइंड पण फ्रेश नाही. त्या टेन्शनमध्ये माझा $453 लॉस झाला आहे. माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. ट्रेडिंगसाठी कमी गोष्ट आहे. एक नगभरची गोष्ट आहे ट्रेडिंगसाठी. तर मी ते ट्रेडिंगमध्ये मान्य केलं आहे, पण मी स्वतःमध्ये मान्य केलं नाही की माझा आज लॉस झाला. लॉस प्रॉफिट चालत राहतो तरी झोप येत नाही. व्हिडिओ काढण्याच्या आधी मी स्वतःला 2-3 कानाखाली बी वाजवली तरी झोप येत नाही. मी अभ्यास करायचा प्रयत्न केला. मी जेव्हा लहानपणी अभ्यास करायचो तर फक्त 2 ते 3 मिनिट पुस्तक वाचले की मला झोप येऊन जायची. पण आता अभ्यास करतोय तर घंटा झोप येत नाही. सगळे डार्क सर्कल आले. लोक मला दिवसात बघितले की डायरेक्ट बोलतात की तू दारू पिऊन आलाय. घंटा झोपच येत नाही तर बोलणारच. हो तरी झोप. नमस्कार. मी बघतो झोपायचा प्रयत्न करतो. अर्धा तास राहिला आहे माझ्याकडं. माझं डोकं आता दुखायला आलं आहे. तर मी झोपायचा प्रयत्न करतो पण तरी झोप नाही. मला माहिती तर आज रात्रभर मला जागूनच काढावं लागेल आणि सकाळी मला लवकर जायचं. नमस्कार. बाय बाय टाटा. तरी झोप नाही.